खूप गडबड झाली, पोळ्या वगैरे झाल्या, सगळ्या गडबड करून कसं तरी तयार झालंय कारण आम्हाला अजिबात वेळ मिळाली. होप्स होती उद्या जरा वेळ मिळेल. आता पोळीचा नैवेद्यच आहे तो देवीसाठी घेऊन जरा देवीची ओटी भरायला मी आणि नाही अक्षय आणि विधू येणार आहे. जाणार पटकन ओटी भरणार आणि येणार. गावाकडे जर कोणाला माहीत असेल तर अशा काही वेळी हेळवी जे आहे ते येतात. हेळवी म्हणजे कोण? ज्यांच्याकडे आपली पूर्ण वंशावळ यांची माहिती असते आणि ते येऊन आपल्याला सांगतात तुमचे वंशज कोण, तुम्ही कसं कुठून आला, तुमचं नाव कसं होतं. तर आमचं आधी आडनाव पाटील होतं आणि त्याच्यानंतर ते पवार झालेलं आहे. म्हणजे पवार पाटील पवार म्हटलं तरी चालेल. तर हे आधी चुलत्यांचे त्यांनी सांगितलं, त्यानंतर आमची वंशावळ सांगण्यासाठी ते मग आमच्या दारी इथे आले. यात्रेच्या आम्ही आता तुमच्यासाठी चालय बाबा. मूळ 1152 सालामध्ये कुळी 96 कुळी मराठा तुमची दार पवार कुळी तुमची कुळदेव म्हटलं तर दुजुरी खंडोबा देवी तुमची तुळजापूरचे तुळजाभवानी देवी तुमची नातीचा लगीन होऊन दे, सगळं चांगलं चालून दे, एक नंबर होऊन दे. चाललंय तुमचं उमऱ्यावर बसून हा ते नाही आता लिहिणार ते. आम्ही कुठं असता ते दरवर्षी सुखी येऊन विचारतो बाबा तुम्ही मुंबईला. आमची मुंबईला सुखी. सचिनचा बायकोचं नाव धनश्री पवार. लग्नाची तारीख किती? 23 एप्रिल 2014. 2014. बाळाचं नाव अरव पवार. अरव तुझी कुंडली बघायची आहे. अरव पवारचं जन्मतारीख बाबा 23 ऑगस्ट. बाबू पवार शांताबाईचं सचिन पवार बाबा. सचिन पवार धनश्री लग्नाचं तारीख 23/4/2014. सचिन धनश्री ताईचं अरव पवार. अरव मोठं होऊन दे, मोठं साहेब होऊन दे बाबा. चांगलं 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 होऊन दे बाबा. मुलगा नातू मोठं होऊन दे, बनवून दे यासारखा ताकद दे. बस 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 हरव पवार कडून देणगी बस बस खंडोबाला 1001. हा बस होऊन दे की बाबा, मोठं होऊन दे, चांगलं होऊन दे. नाही, तुमचा 5,000 द्यासारखं ताकद देऊन दे की बाबा. तुमची वडिलाचं टायन आम्हाला किती देत होतं? 2 रुपये 5 रुपये देत होतं. जमाना होता काय. आता 500,000 द्यायला लागलंय. कोण भात घालायचं कोण भातच घालायचं. होतं. देणं चालून दे, चांगलं चालून दे बाबा. सतीपतीचा जीवाला ऊक होऊन दे, मुलगाचा लेकीचा सुन्नाचं नातवाचं जीवाला ऊक होऊन दे, नातू मोठं होऊन दे, शिक्षण चांगलं चालून दे. आमची पवारचं कामधंदा चांगलं चालून दे बाबा. खेळव्याला बलवून दे यासारखं ताकद देऊन दे. चांगलं चालून दे. बरोबर हरी हरी हरी. मामा काय चहा बी नको आता. नको. बस आता. आता हे पवार घराण्यापुरतं नाही बघताय का? नाही बाबा, सुळे पूर्ण गाव सगळं आमच्याकडे आहे. हे सुळे पूर्ण गाव सोडून दुसऱ्याचं गावाला मी जात नाही. हा म्हणजे तुमची हा. ठरलेली गाव ठरलेलं आहे. असतं, फिक्स असतं. भारी आहे खरं. एवढा रेकॉर्ड मेंटेन करणं म्हणजे खायची गोष्ट नाही ती. वाढवडलाचं आठवण बाबा. बरोबर आहे ते पहिल्यापासून. नाही आणि ते तुम्ही लिहून ठेवताय ते काय मोबाईल मध्ये नाही, कम्प्युटर मध्ये नाही. नाही. अवघड आहे म्हणजे तेवढं सगळं. हे ना हे सोडा तो बा. हे कमीत कमी 150-200 वर्ष पाठीमागं कागद नव्हते. हा आमचं वाढ उडेल एवढं ताम्र का पत्र करायचं, पत्रावर लिहून ठेवणार. हे कागद आहे बाबा. हा कागद आहे. हे कागद हे कागद आहे. पहिला कुठला कागद बाबा? हे कुठं कोर्टात ताम्र जरी का गेली तरी नावं मिळणार नाही. नाही मिळणार. तुमची जन्मतारीख आणि सगळं चुकून एक त्याच्यामध्ये. एक ठिकाणी बाबा असे मोठी मोठी केसी असते की हळव्याचं साक्षी पण होतंय बाबा. होतंय. रिकार्ड बद्दल होते की बाबा बरेच ठिकाणी.
जर तिकडे रेकॉर्ड नाही मग आपण परत राधानगरीला जाऊन घेऊया काय 65 एकर जमीन विकायला साक्षी असते. देतात जा की तुम्हाला आहे का आता रेकॉर्ड आपल्याकडे आता बाबा लोक कुलबीसाठी शेळव्यांचं वंशावळी पाहिजे की बाबा तिथं उल्लेख आहे की बाबा वंशावळी पाहिजे. देवी लिहून घेतल्या अच्छा हा त्या ह्याच्यासाठी कुणबीचं प्रमाण मराठा आरक्षण आणि काय तर एक लोकाला गोत्र म्हण कुळी म्हण कुळ देवी हा, नाही, म्हण, माहिती माहिती असलं तरी गोत्र आमची काय ठिकाणी विचारतात, तुमचं गोत्र लास्ट टाइम आता पूजेला बसलेलो तुमची गावचं गोत्र काय कमीत म्हणजे कमी आमचं गोत्र एक काय 50 जण लोक आमच्या गावपर्यंत येऊन गेले लिहून घेतले तुमची गावचं. धनश्री आज काय खाणार आज भेटे खाणार दिवसभर मला बनवता येत नाही ते आज ते ते ह्याचं नाही काय अनिकेत आज काय कोण आहे अक्षय हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. आज पोळीचं जेवण असणार आहे प्लस आज ओट्या भरण्यासाठी दुपारी आम्ही जाणार आहोत. मम्मी वगैरे 12 वाजता निघतील. फोटोग्राफर आत्ता येऊन पोहोचेल थोडा वेळ. प्लस आरती मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही भेटला होता त्यांना ज्या आल्या होत्या तर त्याही भेटायला येणार तिकडे गावी. ती सगळी तयारी सुरू आहे आणि धावपळ सुरू आहे. पोळीच्या जेवणाची तयारी लागली. डाळ भिजत टाकलेली आहे. आम्ही डाळ भातच केला आज. भाजी भाकरीच्या दादाला काही लागलेलं नाही आहे कारण दुपारपर्यंत आवरायचं. पाऊस जर आलाच तर प्रॉब्लेम नको म्हणून दुपारी लवकरच ओटी भरून येणार आहोत. त्यामुळे आधी काय आवरून घेतो त्यांनी बाकीचं साफसफाईचं बघते आणि आम्ही दोघी किचनमध्ये आहोत. आता कपडे वगैरे पटकन घेऊन येणार आहोत आणि मग निवांत पोळ्या झाले की मी घेऊन ओटी भरून येणार. मग काय करू करू ओके. आता तर काय झालंय आम्ही अजून काय म्हणतो आम्हाला पोळ्या करायच्या बाकी आहेत अजून. पण फोटोग्राफर पण तेव्हाच येऊन बसले. त्या म्हणतात तुम्ही तयार हो. मी पटकन कशी जमेल तसं तयार झाले आणि त्यामध्ये आरतीताई आल्यात. खास त्या म्हटलं होतं की मी येईन म्हणून पण उद्या खूप गर्दी होणार म्हणून त्या आजच भेटून जायचं म्हणून आलेत आणि खूप छान वाटलं मला. मगापासून मस्त आमच्या गप्पा चाललेत आणि इथे आम्ही दोघं तयार झालो आहे. हे पण तयार झाले. तर राजश्रीचा आता फोन येतोय कारण राजनंदिनी ते घेऊन आले तर तो आधी रिसीव्ह करते. परत येत नाही कुठे आले पिल्लू कुठे आले? मम्मीला त्रास दिलीस? होय त्रास दिला नाही मम्मीला? म्हणा मम्मी काय पण सांगते त्रास दिला नाही. एवढी शांत माझी पोरगी काय त्रास देते ग तुला? ऐक कोण कोण दिसते केवढं शांत आहे. आई झोप आली. चला तिला घरात पाठवून देऊन येते. जाऊया निघूया. हा मी घेतो ते की जरा 2 मिनिटं आता आल्यावरच या लागले ते माझ्याकडे ते बघ काकांच्याकडे ये जाणार ये इकडे बघ नको. आता आल्यावरच घ्या तिला सोडून येते. जाऊया आपण निघूया. किती बात आहे. पोळ्यांचं जेवण अर्धवट आहे आमचं. अर्ध्या वाजताच आहे. एकटे जण पुरण वाटायला लागल्यात. एकटे जण साराला फोडणी द्यायला लागल्यात. एकटे जण कांदा मसाल्याची तयारी करायला लागल्यात. एक तर बटाटा चिरायला लागले. खूप सुखी यातनं लवकर बाहेर पडू आम्ही. सही सलामत. आता वाजलेत 4:30. मला वाटतं 5:30 पर्यंत होईल काय ग मम्मी? 5:30 पर्यंत होईल. तिकडे पोळी एकटीन भरून एकटीन लागून एकटीन भरून घेता येते. 2 तवे ठेव. 2 तव्यावरती ना पटपट होऊन जाते. भात सगळ्यात शेवटी लाव. सारं तर फोडणी घालून ठेवून भाजी फोडणी घाल. शेवटी म्हणजे ती शिजेल पण भात जरा तो होतंय का? ते आमटी फोडणी झाली की भाजी फोडणी घालायची. त्याच्यात भात लागले की चपात्या करून चपात्या नाही पोळ्या करून काय घरात आणि त्यानंतर मग सगळ्या परत तयार होऊन पोळीचं मान द्यायला जातो गोडा मान. मगाशी पण आम्ही जाऊन आलो आता परत जाणार. मगाचा जो व्हिडिओ आहे तो वेगळा आहे. तो त्यामध्ये तुम्हाला देवीचं ते देवी खेळवणे मिरवणूक ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. पण तो थोडा लेट नाही येईल व्हिडिओ प्रॉपर असा. थोडा वेगळा जेवण वगैरे शूट करायचा त्याच्यामुळे तो वेगळा आहे व्हिडिओ आणि हा वेगळा आहे. हे आपले रेग्युलर देवीच्या व्हिडिओचा आणि मोठा व्हिडिओ नंतर तुम्हाला बघायला मिळेल. बरं आता पोळीच्या जेवणाच्या साराला
हे वालावलकर कांदा लसूण मसाला जो आहे तो मम्मी वापरते, कारण कलर पण खूप छान येतो आणि झणझणीत असा सार होतोय. एकदम झणझणीत. बाकी दुसरे कोणतेही मसाले टाकण्याची गरज नाही आहे. कटाच्या आमटीचं सार भांड्यावरूनच. पोळींचं जेवण करून आवरलं. त्याच्यानंतर सगळेच जरा शांतपणे बसलो. मुंबईच्या ताई ज्या माझ्याकडे हेल्प करायला येतात त्यांना पण सुद्धा बोलवून घेतलं होतं मी यात्रेसाठी. मावशी पण आली होती, आई आली होती, मम्मी आली होती, राजश्री पण थोड्या वेळाने आली त्याच्यानंतर. तर मग सगळेच आम्ही एकत्र बसून सगळं आवरलं आणि त्यानंतर ह्यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. अशा कोणत्याही कार्यक्रमात ना खूप मस्त वाटतं, म्हणजे सगळेजण एकत्र होतात, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी मिळतात. नंतर कोणतेही कारण आपण काढून भेटू शकत नाही. काहीतरी अशा यात्रा किंवा कोणाचे लग्न असले तर निवांत तसं बसता येतं, भेटता येतं, कामं पण होतातच. त्यानंतर तन्वी तरी राजनंदीला सोडलीच नव्हती, ती तिलाच घेऊन बसली होती आल्यानंतर. आणि आमची नंदूबाई तरी इकडे तिकडे नुसतं सगळ्यांच्याकडे जात होती आणि छान अशी खेळत होती. नंतर तिनं गोंधळ घातला ती वेगळी गोष्ट आहे, पण तन्वीलासुद्धा लहान मुलं खूप आवडतात. तर मग तिनं तिला सोडलीच नव्हती, तिला घेऊन बसली होती बाहेरच्या, कारण आतमध्ये खूप गरम होत होतं. त्यानंतर आम्ही ओटी भरण्यासाठी जाण्यासाठी तयार झालो. मग तन्वीला मी तयार करत होते आणि खरं तर आज अजिबात वेळ मिळाला नाही तयार होण्यासाठी. अक्षरशः म्हणजे एवढं फास्ट तयार झालो आहे आम्ही. दिवसभर नुसतं इकडे धावपळ तिकडे धावपळ, ही पाहुणे आले किंवा हे द्यायचं आहे, ते करायचं आहे, हे सगळं आवरायचं आहे, इतका पसारा होता. आणि मला माहिती आहे की असं ज्यांच्या घरात असतं ना त्यांच्या घरात अशाच गोष्टी घडत असतील, कारण आपण कितीही नियोजन केलं की अशा पद्धतीने करूया तशा पद्धतीने करूया तर ते होत नाहीच. त्याच्यामुळे पटपटपट तयार झाले. मला तर वेगळी हेअरस्टाईल करायची होती पण ते काय झालंच नाही. थोडंच मी मॉइश्चरायझर, टिंटेड मॉइश्चरायझर जे होतं ते लावलं, लिपस्टिक आणि छोटासाच मेकअप लुक केला आणि तन्वीलाही तसंच तयार केला. ताईंनाही मेसी बन मला बन दिला, कारण आम्ही विचार केला होता की असे तयार हो तसे तयार हो, पण ते काहीही झालं नाही, कारण कामच तेवढी होती. कुठलंही काम पटपट आवरत नव्हतं आणि घरात पाहुणे असले की हे असंच होतं. इथे राजश्री मॅडमच्या हातात मोबाईल दिला होता. राजनंदिनी पहिल्यांदाच आमच्या घरी आली होती आणि ह्या मॅडम सगळ्यांच्याकडे जात होत्या, खेळत होत्या, हसत होत्या. मला त्याच वेळी टेन्शन होतं की ही रात्री गोंधळ घालणार, तसं तिने घातलेला सुद्धा नंतर रात्री. त्याच्यानंतर सगळं तयार झालं, सेट केलं सगळं, कारण बॅगा इकडे तिकडे पडलेल्या असतात. याच्या यावेळी आपण काहीच करू शकत नाही. कितीही आपण सगळ्या गोष्टी सेट करायच्या म्हटलं तरी हे होत नाही. तरीही मी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे अगदी आठवण करून ठेवत होते, कारण शेवटी मलाच विचारणार येणार होतं की हां हे कुठे ठेवलेस, ते कुठे ठेवलेस. खूप गडबड झाली, पोळ्या वगैरे झाल्या, सगळ्या गडबड घेऊन कसं तरी तयार झालंय, कारण आम्हाला अजिबात वेळ मिळाली. होप्स होती उद्या जरा वेळ मिळेल. आता पोळीचा नैवेद्य आहे तो देवीसाठी घेऊन चला, देवीची ओटी भरायला मी आणि नाही अक्षय आणि विनू येणार आहे. जाणार पटकन ओटी भरणार आणि येणार, आल्यानंतर आपण भेटूया तुम्हाला. तुला संदीपांना देऊन गेलं की ओके. आता ही जी रांग आहे ही नैवेद्याची आहे आणि हां आम्ही घेतली आणि ओटी भरायची ती दुसऱ्या मंदिरमध्ये भरायची. आवाज ऐकू नाही येणार मे बी. तर इथे आम्ही सगळ्या अशा राऊंडमध्ये उभं राहिलो. दत्त मंदिरच्या समोर गाडी नंबर मला सूचना द्यायची आहे. मी कधीपासून बघते तुला लोकांना, कितीतरी वेळी झाले भेटायला.
मी पिशवीत हे आहे ते पहिल्या मंदिरामध्ये आम्ही पुरणपोळीचा गोडा नैवेद्य जो आहे तो दाखवला. त्याच्यानंतर जी देवी रथामध्ये बसून खेळवली जाते तर ती देवी वेगळीकडे आहे. तिथे आम्ही ओटी भरण्यासाठी आलो होतो. त्याच्यानंतर खूप सारे आपले फॅमिली मेंबर्स मला भेटले. ही आमच्या गावाकडचीच होती आणि खूप छान भेट झाली, बोलणं झालं. आणि शक्यतो असं होतं ना की त्यांची जी छोटी छोटी मुलं किंवा मुली आहेत ना तर त्यांनाच जास्त भेटायची हौस असते आणि त्या नेहमी बोलतात की हां हिला भेटायची हौस आहे. त्यामुळे तेही खूप छान वाटतं. आणि ह्या ताईसुद्धा जेव्हा भेटल्या त्याच्यानंतर खूप भावूक झाल्या होत्या. म्हणजे मला असं नेहमी अनुभवायला मिळतं की जेव्हा असं कोणतरी भेटतं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी असतं नेहमी आणि इतकं भारी वाटतं की हां आपण कोणाच्या मनात घर केलं आहे. आणि ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आम्ही आत्ताच ओटी वगैरे भरून आला होता. अवतार बघताय तुम्ही. तर पोळीचं जेवणाचा आस्वाद आता घेऊयात. आणि बाकीचे सगळे लोक जायचं म्हणतात देवी खेळवण्याच्या कार्यक्रमाला. बघू स्टॅमिना असला तर जायचं, नाही तर मी गप झोपणार. कारण बाकीचं शूटमध्ये बघणारच आहे, पण समोरून डोळ्याने बघितलेलं वेगळंच. बघू काय काय अजून ठरवलेलं नाही. एक नंबर फायनली न वाजता चला मंडळी, आज लय वाईट हेक्टिक झालंय सगळं. आणि अवतार तरी माझा आज आम्ही सगळे इकडे वरती झोपले, मम्मी वगैरे सगळेच. आणि बाकीचे सगळे लोक खाली आहेत. सगळ्यांचे हातरून वगैरे घालून ठेवून आले वरती. उद्या तर लवकर उठायचं आहे. उद्या तर लवकर उठायचं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी बघूयात. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन उद्या हजर आहे. तोपर्यंत बाय बाय.